गेलास तू आज? लग्नाला. ये माझं लग्न आहे. कोणाचं लग्न आहे? सर्वज्ञाच्या मामाच्या लग्नासाठी पुण्यावरून सांगलीला निघालो आहोत. साताऱ्याला जेवणासाठी थांबलो त्यावेळेला सर्वज्ञ गाडीतून उतरला आणि आजी आबांसोबत आणि त्याच्या मामासोबत बसनी येतो सांगून बसमध्ये चढला. One for the day, one for the little bird who lives down the lane. Yay! तिकडे सगळ्यांना गाणी ऐकवून झाल्यानंतर त्याला पुन्हा आईबाबांची आठवण आली. मग सर्वज्ञ परत त्याच्या मावशी आणि काकांच्या गाडीमध्ये त्याच्या आईबाबांकडे आला. चल ये चला. आम्ही बसच्या पाऊण तास आधीच सांगलीमध्ये पोचलो. त्यामुळे आम्ही इथल्या गणपती मंदिरात जायचे ठरवले. पण गुगल मॅप्सने सांगितलेल्या डिरेक्शननुसार नेहमीप्रमाणे भरकटलो आणि मागच्या साईडला जिथे कृष्णा काठ आहे तिथे गेलो. काठावर जाण्यापूर्वी आम्ही इथल्या अक्कलकोट महाराजांच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि नंतर पुढे काठाकडे निघालो. नदीचा घाट आहे. नदी जे मागच्याच बाजूला होते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला गणपती ह्या मंदिराच्या समोरच्या चौकात उभा राहून सुद्धा पाहता येतो. सांगली हे संस्थान 1801मध्ये बनले आणि 1811मध्ये चिंतामणराव पटवर्धन यांनी या मंदिराची स्थापना केली. 30 वर्षांनी म्हणजे 1844मध्ये हे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि 1845मध्ये येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याला गणपती पंचायतन असं म्हणतात कारण की इथे चिंतामणेश्वर, सूर्यनारायण, चिंतामणेश्वरी आणि लक्ष्मीनारायण अशी अजून 4 मंदिरेसुद्धा आहेत. अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे पांढरा शुभ्र संगमरवरी दगड आणला होता. त्यातीलच काही दगड येथील गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी यूज केला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांनी येथे गुप्त बैठका घेतल्याचे सुद्धा काही ऐतिहासिक पुरावे आहेत. सांगलीच्या या मंदिरातील गणेशोत्सव सुमारे 200 वर्षांपासून शाही थाटात साजरा केला जातो. अष्टमीच्या दिवशीच विसर्जन करण्याची या मंदिराची अनोखी आणि काटेकोरपणे पाळली जाणारी परंपरा आहे. मैंने प्यार किया या हिंदी चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन ही याच राजघराण्याची वंशज आहे.
ती आणि हे संपूर्ण राजघराणा या मिरवणुकीच्या वेळी उपस्थित असतात. पूर्वी या मंदिरात 2 हत्ती होते जे या मिरवणुकीचा भाग असायचे, पण सध्या ते इथे नाहीत. त्यांची आठवण म्हणून इथे उभारलेले त्यांचे पुतळे या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. मंदिर पाहिल्यानंतर आम्ही हॉलमध्ये पोचलो, लवकर आवरलं आणि मामाच्या एंगेजमेंटसाठी तयार झालो. मध्यमे दिगंबराजे विष्णुपदे गुणसमुद्रे त्रिलोकी प्रदोषणे भरतवर्षे जम्भोनिके नंदका देशे श्री साकलिग्राम वासिने सौरभ नारायण राजशेखर